एक युद्ध संपतं नाही तोपर्यंत जगामध्ये आता दुसरं युद्ध सुरू झालेलं आहे. भारतीय शेअर बाजारात एका तेजीची सुरुवात झालेली आणि ह्या युद्धामुळे पुन्हा एकदा मार्केट वोलाटाईल झालेलं आहे. ह्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि मार्केटवर परिणाम होऊ शकतो का? थोडं समजून घेऊया. इराण हा जगामध्ये ऑइल निर्यात करणारा देश आहे. पण इराणचं खरंच ऑइल तेवढं निर्यात होतं आहे का? 1970मध्ये इराण हा एकूण जगामध्ये ऑइल जेवढा आहे त्याच्या फक्त 10% निर्यात करत होता. आणि आजचा इराणचा जो शेअर आहे हा फक्त 3.5%वर आलेला आहे. म्हणजे इराण हा ऑइलबाबत तेवढा सिग्निफिकंट प्लेयर तर जगातला राहिलेला नाही आहे. भारताने गेल्या काही वर्षांमध्ये आपली जी तेलाची आयात आहे, विशेषतः रशिया युक्रेन युद्धानंतर ही रशियाबरोबर सुरू केलेली आहे. आपलं आजही येणारं तेल हे 35 ते 40% हे रशियाच्या मार्गाने येतं आहे. त्यामुळे आखाती प्रदेश आणि तिथे होणाऱ्या घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर तितकासा परिणाम होत नाही आहे. त्यामुळे इंडियन इन्व्हेस्टर्सनी मार्केटबाबत तेवढं घाबरण्याची नक्कीच गरज नाही आहे. अजून अशा अपडेट्स आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघत राहू.